बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप सोहळा, 188 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीने शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप वितरण सोहळा हॉटेल सयाजी येथे दिमाखात पार पडला. या सोहळ्यात एकूण 188 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी शांतादेवी डी पाटील यांचा 86वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. तसेच या प्रसंगी बोलताना डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी पाटील म्हणाले, खेड्यापाड्यापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ही स्कॉलरशिप देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच संस्थेच्या पारंपरिक आणि आधुनिक शिक्षण पद्धतीसाठीच्या कटिबद्धतेवरही त्यांनी यावेळी भर दिला. यासोबतच माजी आमदार व डी.वाय. पाटीलचे चेअरमन ऋतुराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार श्रीलेखा साठव यांनी मानले. डी.वाय. पाटील ग्रुपच्या या उपक्रमाने अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला असून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. यावेळी विश्वस्त वैजयंती संजय पाटील, उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, सल्लागार देवश्री पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता, डॉक्टर महादेवराव नरके यांच्यासह डी.वाय. पाटील संस्थेचे संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.